पद्मश्री पुरस्कार विजेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ म्हणजे सर्वांचे लाडके अशोक मामा. 50 वर्षांहून अधिक काळ ते आपले मनोरंजन करत आहे. नाटक, मालिका, सिनेमा ते अगदी बॉलिवूडमध्येही त्यांचा दबदबा आहे. त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. पण त्याच अशोक मामांना आता नेटकरी ट्रोल करत आहेत. आपल्याला ठाऊकच आहे की ट्रोलर्स वयाचं, कामाचं भान विसरून टीका करत असतात. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनाही बरंच ट्रोल केलं जातं. आता अशोक मामाही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. त्याला कारण ठरलंय त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच लक्षा यांच्याविषयी केलेलं विधान. लक्षाने मला नेहमीच फॉलो केलं. विनोदापलीकडे त्यानं काहीही केलं नाही असं ते म्हणाले आहेत. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुमची आणि लक्ष्मीकांत यांची ऑल टाइम हिट जोडी आहे. तुमच्यातील एखादी आठवण सांगू शकता का? त्यावर मामा म्हणाले, कोणताही बॅकग्राऊंड नसताना शून्यातून सुरुवात करून लक्षा पुढे गेला. त्याने अनेक छोटे छोटे रोल केले. तो एक टॅलेंटेड आर्टिस्ट होता. त्याने केलेले सगळे रोल जर तुम्ही काढून बघितले तर त्याचे रोल हे मला फॉलो केल्यासारखे दिसतील. त्याने स्ट्रेट मला फॉलो केलंय. अर्थात त्याने ते वेगळ्या स्टाईलने केलंय. स्टाईल वेगळी होती पण एकंदरीत टायमिंग तेच होतं. पुढे मामा म्हणाले, तो फार लवकर गेला, नाहीतर त्याने बरंच काही केलं असतं. त्याचा ड्रॉबॅक एवढाच झाला की त्याने फक्त कॉमेडी केली. त्याने व्हरायटी काहीच दिली नाही. आम्ही दोघांनी मिळून 50 सिनेमात एकत्र काम केलं असेल. तो माझ्याबरोबर नेहमीच सहाय्यक होता. मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्रायव्हर किंवा आणखी कोणी. त्याची एक वेगळी स्टोरी सिनेमात असायची, असं मामा लक्ष्मीकांत यांच्याविषयी म्हटले आहेत. परंतु अशोक सराफ यांचं हे विधान प्रेक्षकांना खटकलंय. नेटकऱ्यांनी टीका करत मामांना ट्रोल केलंय. तुमच्याविषयी आदर आहे, पण लक्ष्मीकांत यांच्याविषयी असं बोलायला नको होतं. आम्ही तर लक्ष्यामुळे तुम्हाला ओळखतो. लक्ष्यामुळे आम्ही सिनेमे पाहायचो. तुम्ही हिरो असाल तर लक्ष्या सुपर हिरो होता. पिळगावकरांसोबत राहणं जरा कमी करा. पुरस्कार मिळाल्यामुळे हे असं मनातलं बाहेर येऊ लागलंय, अशा टीका नेटकऱ्यांनी अशोक मामांवर केल्या आहेत. अशोक सराफ यांनी केलेलं हे विधान तुम्हाला योग्य वाटतंय की अयोग्य ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका राजश्री मराठी.